नमस्कार, मी संकेत आवटे. आज आपल्यासोबत आहे मोहिनी आणि मॅक्सिमम आपण जी सिरीज सुरू केली आहे त्याच्यामध्ये डिस्कशन जे पर्टिक्युलरली मोहिनी सोबत केले ते आहे फंडामेंटल्स बद्दल. सो आज जे डाऊट्स मोहिनीला असतील ते पुन्हा एकदा ते आपल्यासोबत डिस्कस करेल आणि सेम डाऊट मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना पण असणार आहेत. सो आज काय बघायला आवडेल किंवा तुला काय ऐकायला आवडेल? आता मला सर सांगा, लास्ट टाइम आपलं जसं बोलणं झालं होतं की बाईंगचं वगैरे किंवा सगळंच बरोबर, तसं आता समजा एखादा स्टॉक मला बाय करायचा आहे किंवा सेल करायचा आहे, तर तो नक्की कोणत्या बॉटमला बाय केला पाहिजे किंवा तो कधी सेल केला पाहिजे हे पण जरा शिकायला मिळालं तर ठीक आहे. ओके, म्हणजे बाय करताना कन्फ्युजन होतं की नेमकं कधी केलं पाहिजे आणि बरोबर. सेल करताना एखाद्या वेळेस असंही होतं की तो थोडा अपसाईडला गेला आणि मग पुन्हा बाय झालाय. अच्छा, हा, म्हणजे परफेक्ट बॉटमला बाय Bottomला buy होत किंवा सेल करताना पण असं होत असेल की सेल केला आणि तिथनं तो परत वरती गेला आणि नंतर तो परत कदाचित खाली कमी होऊ पण शकतो, येतो. असं होऊ शकतं. मग नेमकी वेळ कुठली? बरोबर. So आता बघा, हा सेम प्रश्न तुम्हालाही पडला असणारच आहे, त्यामुळे काही 100% मी गॅरंटी देऊन सांगतोय की मॅक्सिमम लोकांचा हाच प्रॉब्लेम असतो. नेमकं बाय कुठं करायचं, सेल कुठं करायचं, सगळ्या गोष्टी आपण वन बाय वन इथे डिस्कस करणारच आहोत. पण त्याआधी नेमकं एखादा स्टॉक जेव्हा आपण बाय करतो ना, तो का करतो, कशासाठी करतो? चांगले रिटर्न मिळवण्यासाठी. बरोबर. हे तर बरोबर. अपेक्षा काय असते? बॉटमला बाय व्हावं आणि टॉपला सेल झाला पाहिजे. व्हावं. आता मला तुलाही आणि सगळ्यांना एक उदाहरण द्यायला आवडेल. लास्ट टाइम आमच्याकडे एक इन्व्हेस्टर आले होते. मला म्हणाले, सर नेमका स्टॉक बाय कुठं करायचा आणि सेल कुठं करायचा हे मला समजत नाहीये. त्यांनी काय केलं होतं, 2 स्टॉक बाय केले होते आणि दोन्ही एकदम बेस्ट स्टॉक, चर्चेतले स्टॉक आहेत. ओके. त्या 2 स्टॉक पैकी 19च्या आसपास, समवेअर अराउंड 18-19च्या दरम्यान त्यांनी मला काहीतरी सांगितलं. दोन्ही स्टॉक 350-400च्या दरम्यान होते. दोन्ही स्टॉक त्यांनी बाय केले आणि बाय केल्यानंतर होल्ड केलं होतं त्यांनी पुढे. ओके. आता परवा रिसेंटली त्यांनी ते विकून टाकले. पण एक स्टॉक होता तो 350चा डायरेक्ट झाला 500 रुपये. ओके. विकून टाकला, म्हणजे 150 रुपये त्यांना मिळाले. पण दुसरा स्टॉक होता तो आजही ते होल्ड करतात. एक स्टॉक लगेच त्यांनी काही महिन्यातच विकून टाकला, कारण 150 रुपये मिळाले होते. ऑलमोस्ट 40%च्या आसपास, 30-40% त्यांना मिळाले. पण दुसरा स्टॉक प्रॉफिट देत नव्हता म्हणून त्यांनी होल्ड केला. तो होता बँकिंग स्टॉक. त्यांना वाटत होतं बेस्ट आहे, होल्ड करूया, म्हणून त्यांनी तो होल्ड केला. आजही ते होल्ड करत होते, म्हणजे गेले काही दिवस माझ्याकडे आले होते तोपर्यंत त्या स्टॉकची प्राइस 350 वरून तो 22 रुपयाला आला. ओके. नाव माहितीये? नाही. येस बँक. हो, ऐकून माहिती. सो प्रत्येकाला वाटायचं की हा नेक्स्ट HDFC बँक आहे आणि त्यांची काही चूक नव्हती, कारण त्यावेळी फंडामेंटल पण चांगले होते. नंतर राणा कपूरने जे काही गोंधळ घातला त्यामुळे ते सगळं झालं होतं. बट शेवटी 350चे झाले किती? 22 रुपये. पण दुसरा स्टॉक फक्त 150 रुपये त्यांनी मिळवले आणि ज्यामध्ये लॉस झाला त्यामध्ये समवेअर अराउंड 350 रुपये लॉस झाला. म्हणजे लॉस मोठा आणि प्रॉफिट छोटं. प्रॉब्लेम हा होतो की नुसता बाय करणं योग्य नाहीये, की मी योग्य लेवलला बाय केलं ठीक आहे, पण तो सेल सुद्धा करणं गरजेचं आहे योग्य लेवलला. बरं, योग्य लेवल कुठे असणार? वर असणार आहे प्रॉफिटची. पण फक्त प्रॉफिटचीच योग्य लेवल नसते, लॉसची पण योग्य लेवल असते. म्हणजे काय, तुला प्रत्येक स्टॉकमध्ये प्रॉफिट होणार असं वाटतं का? बिलकुल होणार नाहीये, कारण तू जो स्टॉक बाय करशील त्या सगळ्यामध्ये प्रॉफिट होणार आहे? नाही. 100% नाही. कुठल्या तर कंपनीमध्ये फंडामेंटली गडबड झाली, एखाद्या कंपनीने आपला डिसिजन चेंज केला, प्रमोटरने काहीतरी गडबड केली, कंपनीमध्ये काहीतरी गोंधळ झाला, किंवा आपण म्हणू शकतो की एखाद्या डिपार्टमेंटमध्ये काहीतरी गडबड झाली त्याच्या, होऊ शकते. किंवा कंपनीनं डिसिजन घेतला की या प्रोडक्टमधून कम्प्लिटली आपण पिव्हट घ्यायचं, किंवा एकदम मोठं एक्सपान्शन करायचं ठरवलं आणि ते फेल गेलं. कंपनी कर्जबाजारी झाली आणि बंद पडली. तुला एक मोठा बाजार बंद पडला, तुला माहिती आहे? एक मोठी कंपनी. नाही सर. सांगू शकतेस? बिग बाजार माहिती आहे? हो, ऐकून माहिती. बंद पडला. हो. तुम्हाला पण माहिती आहे का बिग बाजार लिस्टेड कंपनी आहे? ऍक्च्युअली ही लिस्टेड कंपनी आहे स्टॉक मार्केटमध्ये. कुठल्या नावाने आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी कंपनीचं नाव घेणार नाही, पण कमेंट बॉक्समध्ये नक्कीच त्याला मी रिप्लाय देईन. स्टॉकचं नाव काय आणि त्याची प्राइस आता सध्या काय सुरू आहे. सो मोठ्या प्रमाणात एक्सपान्शन करायला गेले, प्लॅन फसले, कोविडच्या काळात कंपनी डाऊन झाली, हे पण होऊ शकतं. मग एखादा स्टॉक वर जाऊ शकतो, तसा खाली पण येऊ शकतो. मग त्या केसमध्ये बाहेर पडणं पण गरजेचं आहे. यामध्ये 2 गोष्टी आपण शिकणार आहोत. पहिला बाय करणं आणि सेल करण्यामध्ये 2 गोष्टी येणार. एक तर स्टॉप लॉसच्या वेळी किंवा टार्गेटच्या वेळी. या दोनही गोष्टी आपण आता सध्या बघणार आहोत. तर सुरुवात करूयात बाय करण्यापासून. कुठलाही स्टॉक बाय करताना तुला पहिला बघायचा आहे तो बिझनेस कसा आहे. बरोबर. आता समज XYZ बिझनेस आहे, तो बिझनेस पुढे वाढणार आहे की बंद पडणार आहे हे बघायला पाहिजे. आता विचार करू शकतेस तू, ऑइलचा बिझनेस. ओके.
कारमध्ये आपल्या ऑइल लागतं, इंजिनमध्ये ऑइल घालावं लागतं, टू व्हीलर मध्ये सुद्धा ऑइल लागतं. बरोबर. दुसरा एक ऑप्शन मी तुला देतोय, इलेक्ट्रिक व्हेकल, बॅटरीवर गाडी चालते. बॅटरीवरती. हो. ऑइलचा बिझनेस चांगला की ईव्हीचा बिझनेस भविष्यात वाढणार आहे? ईव्हीचाच वाढेल. हा, कारण ऑइलची डिमांड हळूहळू आपल्याला कमी होत कमी चालली. होताना पाहायला मिळेल. मग याचा अर्थ क्लिअर आहे की जर ऑइलचा बिझनेस भविष्यात एवढा चांगला ग्रो होणार नाही, नो डाऊट तो ग्रो होईल, पण ईव्ही सारखा ग्रो होणार आहे का? नाही होणार. 100% नाही. तर ईव्ही मल्टीबॅगर होऊ शकतो, हो. पण ऑइल होईलच याची गॅरंटी नाही. होणार नाही असं नाही, व्हायला तर काही होऊ शकतं, पण सध्या तरी मला वाटतं हे सेक्टर एवढं चांगलं ग्रोईंग नाहीये, हे तर मान्य आहे. दुसरी एखादी कंपनी आहे जी कोलमध्ये काम करते, कोळशाचं काम करते, आणि अजून एखादी कंपनी जी ग्रीन एनर्जीमध्ये काम करते. सरकार काय म्हणतात की ग्रीन एनर्जीमध्ये तुम्ही काम करा, कोळशाचा वापर वगैरे कमी करा, ज्यानं पोल्युशन जास्त होतं. हो. हे तर क्लिअर आहे. या केसमध्ये कोळसावाली कंपनी चांगली चालणार आहे? नाही. ग्रीन एनर्जी चांगली चालेल. सो पहिला मी काय करणार, सेक्टर अनालिसिस करणार. एकदा तुझं सेक्टर अनालिसिस झालं की तुला कळेल नेमकं सेक्टर कुठलं ग्रोईंग आहे. ओके. सेक्टर कळाल्यानंतर त्या पर्टिक्युलर सेक्टरमध्ये काही चांगले स्टॉक असणार आहेत, बरोबर. मग मी त्या टॉप स्टॉकवर हात घालणार. ओके. बघ, म्हणजे सेक्टर मी निवडलं, पण त्या सेक्टरमध्ये पण खराब कंपन्या असणार आहेत. हो, असतात ऑब्विसली. कारण समज एक ग्रीन एनर्जी वाला सेक्टर आहे आणि त्यामध्ये 500 कंपन्या आहेत. बरं, 500 कंपन्या सगळ्या चांगल्या असणार आहेत? नाही. त्या 500च्या 500 कंपन्यांना मोठ्या ऑर्डर गव्हर्नमेंटकडून मिळणार आहेत? नाही. ठराविक कंपन्यांना मिळणार. का मिळणार? कारण त्यांचे कॉन्टॅक्ट, तेवढी मोठी कंपनी, त्याचा प्रमोटर आणि या सगळ्या गोष्टी येतात. त्यांच्याकडे फंड किती आहे हे पण इम्पॉर्टंट आहे, आणि त्यावरून त्यांना ऑर्डर मिळणार. आणि एकदा का ऑर्डर मिळाली ती की ती कंपनी एक्झिक्यूट करेल आणि मोठी बनेल. सो मला पहिलं बघायचं सेक्टर कुठलं चांगलं आहे. सेक्टर कुठलं चांगलं आहे हे बघितल्यानंतर मी बघेन की कंपनी कोणती चांगली आहे. टॉप 3, 4, 5 कंपन्यांमधली मी एक कंपनी चूज करणार आणि त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करणार. बट त्या कंपनीची ग्रोथ कशी होते हे पण मला बघावं लागेल. हो. काही आयडिया आहे कशी बघणार? बॅलन्स शीट वरती बघायला. एक्झॅक्टली, बॅलन्स शीट बघायची. ही बॅलन्स शीट कुठून बघशील? नाही माहिती. ओके. सो ही बॅलन्स शीट तू बघू शकते स्क्रीनवर, किंवा मल्टिपल ऑप्शन्स आहेत. मनी कंट्रोल आहे, बॅलन्स शीट. तू इव्हन गुगलला जरी जाऊन सर्च केलं की टाटा मोटर बॅलन्स शीट, ओके, टाटा केमिकल बॅलन्स शीट, कुठलाही स्टॉक तुला जो हवाय तो त्याची बॅलन्स शीट तुला मिळून जाईल. आता फॉर एक्झाम्पल कुठल्याही प्रकारे मी प्रमोशन या वेबसाईटचं करत नाहीये, जनरली आम्ही वापरतो म्हणून मी तुम्हालाही दाखवतोय. स्क्रीनर नावाची वेबसाईट आहे, इथं मी तुला घेऊन जातोय टाटा केमिकल्सवर. आता सपोज टाटा केमिकल आणि दुसरा स्टॉक आहे हिमाद्री स्पेशालिटी केमिकल. कुठली कंपनी मोठी आहे? टाटा केमिकल. फेमस कंपनी कोणती आहे? टाटा केमिकल. सर, जर तुला आता चूज करायची असेल तर कोणती कंपनी चूज करशील? टाटा केमिकलच करेन. का माहिती आहे ना मला, ती माहिती आहे म्हणून, बरोबर. पण जर आता दोघांना कम्पेअर केलं तर आता 1 by 1 पॉईंट बघूया आपण. यात काय काय बघायचं. पहिली गोष्ट, कुठला शेअर महाग आहे आणि कुठला स्वस्त आहे बघणार ना. हो, बघणार. जसं मॉलमध्ये जातेस, मॉलमध्ये गेल्यानंतर ज्यावेळी तू 2 ड्रेस हातामध्ये घेणार, टॅग पण पहिला बघतो ना. हो. जर एकदमच खिशाच्या बाहेरचा असेल नाही घेणार आपण. हो, बरोबर. सो त्या केसमध्ये पहिला प्राइस बघायची, आणि भारतामध्ये पहिला प्राइस बघितली जाते आणि नंतर वस्तू. प्राइस कशी ठरवणार? तो पीई रेशोवर. पीई रेशो. आता हा जो पीई रेशो आहे, प्राइस टू अर्निंग रेशो, हा काय इंडिकेट करतो? आता सध्या जी स्टॉकची प्राइस आहे त्या तुलनेमध्ये मला मिळणारा जो इन्कम आहे तो किती आहे, हा रेशो मला काय सांगतो. सो याला अजून डीपली समजवण्यासाठी तुला मी एक एक्झाम्पल देतो. तुला 2 हॉटेल मिळणार आहेत विकत घ्यायचे असतील तर 2 ऑप्शन आहेत तुझ्याकडे. एक हॉटेल 1 कोटी रुपयाला, दुसरं हॉटेल 1 कोटी रुपयाला. बरोबर. पण पहिलं जे हॉटेल आहे ते प्रत्येक महिन्याला 1 लाख रुपये कमवून देईल. ओके. दुसरं हॉटेल प्रत्येक महिन्याला 3 लाख रुपये कमवेल. मी 3 लाख वालाच घेईन. का? कारण त्याचा अर्निंग जास्त आहे. हो. जी अमाऊंट मी इन्व्हेस्ट करतोय त्याच्या बदल्यात मला मिळणारी जी रक्कम आहे ती जास्त आहे. ती जास्त असेल तर मी त्याला चूज करणार, आणि म्हणून आपण दुसरं हॉटेल चूज केलं. राईट. सो पीई रेशो म्हणजे काय? मी जो पैसा त्या स्टॉक मध्ये लावतोय त्याच्या बदल्यात तो स्टॉक कसा परफॉर्म करतोय किंवा त्याचं अर्निंग काय आहे, यावरून मला तो महाग आहे की स्वस्त हे समजेल. बरोबर. जेवढा पीई रेशो जास्त तेवढा तो स्टॉक महागडा, जेवढा पीई रेशो कमी तेवढा तो स्टॉक स्वस्त. पीई रेशोचा फॉर्म्युला तुम्हाला आता स्क्रीनवर पण दिसत असेल. म्हणजेच काय? शेअर प्राइस डिवायडेड बाय ईपीएस. ईपीएस म्हणजेच काय? अर्निंग पर शेअर. एका शेअर मागे माझी कमाई किती होते तो इथं बघ स्क्रीनवर तुला दिसत असेल. ईपीएस 8.34 रुपये. म्हणजे काय? जर मी या कंपनीचा हा शेअर विकत घेतला, आता याची प्राइस काय सुरू आहे? 351 रुपये. जर मी 351 रुपये इन्व्हेस्ट करतोय ना, तर त्याच्या बदल्यात मला 8 रुपये मिळणार आहेत ऍज अ अर्निंग. ओके. जेवढा ईपीएस चांगला तेवढी कंपनी चांगली. ओके. कळलं. आणि जेवढा ईपीएस वाढत जाणार तेवढा पीई रेशो कमी होत जाणार, कारण पीई रेशो जेवढा वाढतो तेवढा
स्टॉक महागडा आहे असं आपण म्हणतो, पण अर्निंग म्हणजेच ईपीएस डिवाइड करतो ना त्याला, बरोबर. जेवढ्या मोठ्या अमाऊंटने डिवाइड कराल तेवढा पीई रेशो कमी कमी होत जाणार, आणि कमी होतो याचा अर्थ स्टॉक स्वस्त आहे. आता याचा पीई रेशो किती आहे? 42.1. हा आहे हिमाद्री स्पेशालिटी केमिकलचा. कळालं तुला? पीई रेशो क्लिअर आहे? पीई रेशो मध्ये काही डाऊट नाही. सो टाटा केमिकल्स मध्ये जेव्हा आपण जाऊ, याचा पीई रेशो 48.2 आणि हा आहे 42.1. काय डिफरन्स वाटतो तुला? हा जास्त आहे? हो, जास्त आहे, याचा अर्थ स्टॉक थोडासा महाग असू शकतो. यस. बर, आता एक कन्सेप्ट मला तुला विचारायची आहे. 2 मोठ्या शोरूम मध्ये तू गेलीस, एक झारा मध्ये गेलोय आणि दुसरा आहे झुडिओ मध्ये. ओके. झुडिओचे कपडे चांगले असतात की झाराचे? महागडे कुठले असतात? नाही, झारा महाग असतात. झारा महाग असतात, राईट. मग जर मला परचेस करायचं आहे तर झारा तुला झुडिओच्या रेट मध्ये देईल का? नाही देणार. म्हणजे काय, असा एक अंदाज आपण बांधू शकतो, जे क्वालिटी जास्त देते ती थोडीशी महाग असते. प्रीमियम तर असणारच आहे, कारण जोपर्यंत त्याची क्वालिटी जास्त नसणार आहे तोपर्यंत लोक त्यात जाणार नाही. मग यावरून असं आपण ठरवू शकतो का टाटा मोटर चांगला आहे म्हणून त्याचा पीई जास्त आहे? बिलकुल नाही. आपल्याला इथे बघायचं आहे फंडामेंटल याचे तेवढेच चांगले आहेत का. आता अजून काही गोष्टी बघायच्या हे मी सांगतो. कदाचित हे पण असू शकतं की स्टॉक खरंच खूप चांगला आहे म्हणून प्रत्येक जण याच्यामध्ये इंटरेस्ट घेतो, बाय करायला लागतो, आणि जेवढी लोक बाय करतील तेवढा पीई रेशो वाढत जाणार, कारण इंटरेस्ट जास्त घेतात ना लोक म्हणून. पण आता मला बघायचं आहे की सेल्स ग्रोथ कंपनीची कशी सुरू आहे. याचा ईपीएस किती आहे? 10.5. पण स्टॉकची प्राइस 1083. 1083 रुपये देऊन मी 10 रुपये कमवतोय, आणि इथं फक्त 351 रुपये देऊन मी 8.5 रुपये कमवतोय. म्हणजे अर्निंगच्या बाबतीत हिमाद्री स्पेशालिटी केमिकल बेस्ट आहे, थोडासा उजवा आहे ऍज कम्पेअर टू टाटा केमिकल. यानंतर मी बघणार सेल्स ग्रोथ काय सुरू आहे. सेल्स ग्रोथ बघणं पण इम्पॉर्टंट आहे ना. सुरुवात करूया टाटा केमिकल पासून. समज मी बघितलं गेल्या 3 वर्षाची ग्रोथ, कारण कोविड नंतर जर तो अंदाज घेतलास ना तर बऱ्याच कंपन्यांनी स्वतःचे बिझनेस कम्प्लिटली चेंज करून टाकलेत, कारण त्यांना एकदम 0 आकडा बघून साक्षात्कार पण झाला असेल की आपण या लेवलला होतो आणि एका रात्रीत आपली कंपनी 0 झाली. त्यामुळे बऱ्याच कंपन्यांनी ट्रान्सफॉर्म केलं स्वतःला. मे बी म्हणून मला 3 वर्षाचा आकडा बघायचा आहे. त्याच्या आधी परफॉर्मन्स चांगला नसेल, कदाचित आता अचानक कंपनी चांगलं परफॉर्म पण करू शकते. सो 3 वर्षाची ग्रोथ जर याची बघितली ना तर 14.8 15% प्रत्येक वर्षाला कंपनी वाढते. जर मी 7 वर्षाची ग्रोथ बघितली तर किती? 5.87. 6%. म्हणजे 6% आणि 15%, जे मी तुला बोललो होतो की मध्ये कोविडमुळे गडबड होऊ शकली असती किंवा कोविड नंतर परफॉर्मन्स चांगला होऊ शकला असता. आधी कंपनी स्लो चालत होती, नंतर एकदम अग्रेसिव्ह झाली. काही होऊ शकतं. जी कंपनी कोविड मध्ये सर्व्हाइव्ह करते याचा अर्थ त्यांनी विचार केला असेल की आपण पुढे जाऊन अजून चांगल्या प्रकारे ग्रो करू शकतो. सो दॅट असं काहीतरी त्यांनी विचार करून पुढे ग्रोथ केली असणार. 6% आणि 15% रिस्पेक्टिव्हली आपण 7 आणि 3 वर्षाचा परफॉर्मन्स बघितला. सेम जेव्हा तू हिमाद्रीचा बघते तेव्हा तुला इथं दिसेल बघ 15%च्या ऐवजी इथं 35% दिसतात. 15च्या ऐवजी डायरेक्ट 35, म्हणजे डबल पेक्षाही जास्त होतात. बरोबर. इथं 6%च्या ऐवजी 17.7 म्हणजे 18%. सायंत्रिका 18, जवळपास 3 पटीने जास्त, आणि इथं दुप्पट पेक्षाही जास्त. हे तर बरोबर आहे. यावरून तुला काय कळालं? हा स्टॉक छान आहे, चांगला आहे. हा, सेल्सच्या बाबतीत लगेच छान आहे किंवा मी लगेच हा घेणार असं होत नाही. बरोबर. 1 बाय 1 गोष्टी आपण बघतोय, त्याचे काही पॉझिटिव्ह पॉईंट, निगेटिव्ह पॉईंट असू शकतात. जसं आता तो टाटा ग्रुपचा स्टॉक आहे, याला काही जरी झालं ना, समजा हिमाद्री केमिकलला काही मोठा इश्यू आला, हा ग्रुप टाटा एवढा मोठा आहे का? नाही. त्या ग्रुपच्या मागे टाटांचं नाव आहे. बरोबर. उद्या त्यांना काही मोठा प्रॉब्लेम आला तर टाटा सहज त्यांना मोठा फंड देऊ शकतो, त्या स्टॉकला वाचवण्यासाठी काही करू शकतो. हे तर तुला मान्य आहे. पण ही गोष्ट सेम इथं नाही आहे. म्हणजे एक ड्रॉबॅक या स्टॉकचा पण आहे. पण 4-5 पॉईंट आतापर्यंत आपण असे बघितले जे फेवरमध्ये हिमाद्रीच्या जातात. करेक्ट. तर फक्त नाव मोठं नकोय आपल्याला, बाकी सगळ्या गोष्टी पण बघणं गरजेचं आहे. आता इंडस्ट्री पीई पण मॅटर करतो. आता दोन्ही सेम इंडस्ट्रीज आहेत. याचा इंडस्ट्री पीई 35 आहे. म्हणजे काय, ऍव्हरेज असाच बिझनेस करणारे बाकी पण शेअर असणार आहेत. त्याचा पीई रेशो किती आहे हे बघणं गरजेचं आहे. आता त्या सगळ्यांचा जर तो ऍव्हरेज घेतलास तर त्याचा ऍव्हरेज पीई येतो 35.3. पण याचा येतो 42. म्हणजे काय, ऍव्हरेज पेक्षा पण हा थोडासा जास्त प्राइस घेतोय. या केसमध्ये मी विचार करणार की हा स्टॉक थोडासा इंडस्ट्री नॉर्म पेक्षा थोडा हायर साईडला आहे आणि असणार आहे. ज्या स्टॉकची क्वालिटी चांगली आहे त्याचा पीई रेशो तुम्हाला असं कधी पण 2, 4, 5 ला नाही मिळणार. तो पीई रेशो नेहमी जास्त असणार आहे. आता पीई रेशो बघितल्यानंतर
मी थोडंसं ROE ROCE पण बघू शकतो. ओके, ओके. ROE 15.7 आहे. ओके, आणि इथं ROCE 19.1 आहे. या दोन्हीचं जर कम्पेअर केलात 7.99 आणि 2.1 2.73 म्हणजे 3% पकड याला आणि याला 8% पकड. 3 आणि 8च्या ऐवजी 19-15 ह्यूज डिफरन्स आहे. म्हणजे जे अर्निंग होत आहे, जे कॅपिटल त्यांनी लावलंय त्याच्यावरून जे अर्निंग होत आहे ते याच्यामध्ये कितीतरी पटीने जास्त आहे. पटीने म्हणतोय मी, कारण इथं फक्त 3 पकडला आपण आणि याला जर 15-16 पकडला तर 5-6 पटीने जास्त कंपनी अर्न करते. बरोबर. म्हणजे हिमाद्री स्पेशालिटी बेटर परफॉर्म करते ॲज कम्पेअर टू टाटा केमिकल्स. डिव्हिडंड यील्ड बघू शकतेस इफ यू वॉन्ट. आता डिव्हिडंड यील्ड चांगलाच असायला पाहिजे असं नाहीये, कारण कंपनी त्याचा पैसा त्याच्याच ग्रोथसाठी वापरू शकते. आता बघ, 2 प्रकार असतात. एखादी कंपनी विचार काय करते की माझ्याकडे आता पैसा आला, हा आलेला पैसा कोणाचा आहे? प्रॉफिट कंपनीचा आहे. कंपनी कोणाची आहे? आपलीच आहे, कारण आपण बाय करतोय ना. सो आपण त्या कंपनीचे शेअर होल्डर आहोत, याचा अर्थ ती कंपनी पण आपली आहे. मग जर कंपनी माझी आहे तर तो आलेला प्रॉफिट कोणाला मिळायला पाहिजे? मला मिळायला पाहिजे. जेवढा माझ्याकडे कंपनीचा हिस्सा आहे तेवढा मला मिळायला पाहिजे. मग तो पैसा डिव्हिडंडच्या स्वरूपात दिला जातो. ओके. आता जर कंपनीला वाटत असेल की मला ग्रो व्हायचं आहे, जर कंपनीने ठरवलं की मला मोठं व्हायचं आहे, तर त्या केसमध्ये कंपनी काय करणार? तोच पैसा रिइन्व्हेस्ट करणार आणि कंपनीला अजून ग्रो करणार. यासाठी कंपनी काय करू शकते? मे बी अजून एखादी ब्रांच ओपन करू शकते, अजून एखादं इंडस्ट्री नवीन उभा करू शकते ना, नवीन प्लांट उभा करू शकते. पण तो प्लांट उभा केल्यानंतर कंपनीचा सेल काय होणार? वाढणार. कारण धंदा वाढणार, प्रोडक्शन वाढणार, मग सेल वाढणार. बट जर कंपनीला वाटत नसेल की सेल वाढवण्यासाठी बिझनेस यायला तर पाहिजे, ऑर्डर तर पाहिजे, तेवढ्या ऑर्डर असतील तर कंपनी वाढवणार ना. बरोबर. मग कंपनीकडे जर तेवढी ऑर्डर नसेल तर एक्सपान्शन करणार नाही. या केसमध्ये कंपनी तो पैसा ॲज अ डिव्हिडंड म्हणून तुम्हाला देऊन टाकते. क्लिअर आहे इथपर्यंत? हा डिव्हिडंड जो आहे तो 0.07% आहे, म्हणजे ऑलमोस्ट निग्लिजिबल आहे. पण टाटा केमिकल ऑलमोस्ट 1.25%, 1.63% डिव्हिडंड देतो. म्हणजे जास्त पैसा कोण देतो? टाटा केमिकल. पण हे 1.5% मिळवण्यासाठी स्टॉकची जी ग्रोथ आहे ती पण बघणं गरजेचं आहे. बरोबर. आता यामध्ये टेक्निकल अनालिसिस पण येतं. एक लास्ट टाइम आम्ही सलमा बरोबर एक लास्ट व्हिडिओ बनवलाय ज्यामध्ये टेक्निकल अनालिसिस वगैरे मी सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. जसं तू फंडामेंटल मध्ये इंटरेस्टेड आहेस तसं सलमा टेक्निकल मध्ये इंटरेस्टेड आहे. सो तिला जसं मी टेक्निकल शिकवतो आणि तू फंडामेंटल शिकते, तो व्हिडिओ एकदा जाऊन बघा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय, वर पिन सुद्धा मी करून ठेवेन, जेणेकरून तुम्हाला कळेल की ऍक्च्युअली टेक्निकल अनालिसिस कसं बघायचं. आता जाणून बुजून यामध्ये मी कॅन्डल्स वगैरे या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करत बसणार नाही. तो जाऊन व्हिडिओ बघायचा आहे, कारण पुढच्या सिरीज मध्ये आपल्याला तो उपयोगाला येणार आहे. बरोबर. तुझे जे काही डाऊट्स असतील त्यावेळी तू विचारू शकतेस. हा आहे हिमाद्री केमिकल, कन्सिस्टंटली वर जातोय. परत थोडासा रेंज बाउंड आहे, पण यामध्ये तुला असा फॉल वगैरे दिसतो का? मोठा नाही दिसत. थोडं मायनर करेक्शन आलं होतं, पण त्यानं परत रिकव्हर केलेलं आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारे मला धोका तर दिसत नाही. मान्य आहे. तोच टाटा केमिकल बघ, याला मी 3 वर्षामध्ये कन्वर्ट करतोय, व्हॉल्यूम फक्त काढून टाकतो. स्टॉक थोडा ग्रो झाला, पण कन्सिस्टंटली बघ एकाच रेंजमध्ये आणि परत आता खाली येतोय. पण ही सेम गोष्ट तुला इथं दिसते का? नाही दिसत. हा क्लिअरली अप ट्रेंड मध्ये आणि यानं खूप चांगली ग्रोथ दिली. म्हणजे इथून 129-30 वरून 391 पर्यंत गेला होता. पण हा बघ जवळपास इथंच 700-750 वरून हा 1300ला गेला होता. मध्ये अचानक जंप आली होती काही वेळासाठी, काही न्यूज आल्या होत्या टाटा ग्रुपच्या, तुला माहितीच असतील, टाटा सन्सच्या, त्यामुळे ती स्पाइक आलेली होती. त्याला एवढं सिरियसली घेण्याची गरज नाही. सो चार्ट वाईज मला हा बेटर वाटतो. हे तर बरोबर आहे. आता यानंतर फंडामेंटल्स मध्ये मी अजून एक गोष्टी बघू शकतो, क्वार्टरली रिझल्ट. इथं अजून मी खाली याला जर पुश केलं तर मला इथं क्वार्टरली रिझल्ट दिसतात. सेल्स जर या कंपनीचा बघितले ना, हे क्वार्टरली रिझल्ट आहेत. प्रत्येक 3 महिन्याला कंपनी कसा सेल करते इथं तुला क्वार्टरली रिझल्ट दिसणार आहे. ओके. 1177 कोटी रुपयांचा सेल कंपनीने केलेला आहे आता मार्च क्वार्टरमध्ये. ओके. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हा एक क्वार्टर झाला. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हा एक क्वार्टर झालेला आहे. असं अजून 2 क्वार्टर. बरोबर. मार्च नंतर एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर असे हे 4 क्वार्टर असतात. 1177, 1053, 1005, 951, परत इथं 1029 आहे, 1037 आहे, 1059 आहे. म्हणजे जर तू व्यवस्थित बघितलं ना तर 2021 मार्च मध्ये 566 कोटी कंपनी करत होती.
पुढच्या मार्चमध्ये डायरेक्ट कंपनी 834 कोटी करते. म्हणजे 566 वरून 834, ऑलमोस्ट 50% गेन. हो. म्हणजे 50% कंपनी वाढली. Yes. त्यानंतर पुढच्या मार्चला कंपनी करते 1029 कोटी. 1029 कोटी 834च्या मानाने जर तू बघितला तर किती पर्सेंटची ग्रोथ आहे? समवेअर अराउंड 200 कोटीची ग्रोथ. म्हणजे आपण मानू शकतो 20% ग्रोथ. हो. पण परत इथं बघितले ना तर तुला 1177 दिसतं. हो. याचा अर्थ काय? समवेअर अराउंड 150 कोटीची ग्रोथ आहे. म्हणजे जास्त ग्रोथ इथं झाली, त्याच्यापेक्षा थोडी कमी ग्रोथ इथं झाली, अजून कमी ग्रोथ इथं झाली. म्हणजे असं वाटतंय का कंपनी स्क्वीज होते? हो. जी ग्रोथ होती आधी ती कंटिन्यू राहत नाहीये. कंपनी एक्सपांड म्हणावं तसं करत नाहीये, पण ग्रोथ होते. म्हणजे इथं आपण एक 50%ची ग्रोथ मानू शकतो, इथे एक 20%ची मानू शकतो, इथे एक 10-15%ची ग्रोथ मानू शकतो. ओके. म्हणजे हळूहळू ती कमी होत आली. याला एक्झॅक्टली आपण कम्पेअर करू शकतो कोणासोबत? टाटा केमिकल्स बरोबर. टाटा केमिकलचा रिझल्ट इथं बघ, 2634 कोटी रुपये मार्चमध्ये. त्यानंतर 3481, म्हणजे समवेअर अराउंड 800 कोटीची ग्रोथ झालेली आहे. बरोबर. समवेअर अराउंड 30% ग्रोथ मला इथं पाहायला मिळते, 30%. पण तिकडे 40-50% होती. इथून 3481 वरून हा 4407 कोटी, म्हणजे 1000 कोटीची ग्रोथ आहे. ही सुद्धा अप्रॉक्सिमेटली 25 ते 30%चीच आपण ऍव्हरेज 30% पकडून चालू, थोडीशी कमी होईल राऊंड फिगर पकडून चालू. पण यानंतर आता बघ 3475, इथे किती आहे? 4407. ग्रोथ होण्याऐवजी मायनस झाला. मायनस अप्रॉक्सिमेटली 25%. बरोबर. मायनस 25%. पण तिकडे काय झाला? तो हिमाद्री 15% वर गेला, हा खाली आला. इथं ग्रोथ यानं दाखवली, पण ही ग्रोथ सस्टेन झाली नाही, तो खाली आला. पण जर याची सुद्धा जर ग्रोथ झाली असती, समज इकडे 25% किंवा 20% किंवा 10% जरी ग्रोथ झाली असती, तरी सुद्धा सेल्स जास्त असतं, त्या मानानं प्रॉफिट जास्तच असतं. पण इथं झालंय उलट, झालं लॉस. 841 कोटी. याला सेम कम्पेअर करून बघ, हिमाद्री स्पेशालिटी 115 कोटी प्रॉफिट आहे, पण याने लॉस बुक केलाय. जेव्हा एखादी कंपनी लॉस बुक करते तेव्हा कॉशियस राहणं गरजेचं आहे. लॉस बुक करते याचा अर्थ काहीतरी गडबड आहे, त्याशिवाय कंपनी लॉस बुक करणार नाही. हा, याचा अर्थ असा नाही की ती कंपनी खराब होते. टाटा मोटर बरीच क्वार्टर कन्सिस्टंटली लॉस बुक करत होते, पण आता त्यांनी बंद केलं. आता चांगले ग्रो करतायत. मे बी हे सुद्धा पुढे जाऊन अजून चांगले ग्रो करतील, ते आपण सांगू शकत नाही. पण आता तरी खराब झाला रिझल्ट. तोच जर अजून बेटर असता ना तर तुझा पीई कमी झाला असता. बरोबर. का कमी झाला असता? EPS. कारण अर्निंग वाढलं असतं. आता जे निगेटिव्ह आहे ते पॉझिटिव्ह झालं असतं. जेवढा अर्निंग वाढेल तेवढा तुमचा पीई कमी होत जाणार. याचा अर्थ क्वार्टरली रिझल्ट बघताना मला काय कळतं? कुठला स्टॉक बेटर आहे? हिमाद्री स्पेशालिटी बेटर आहे टाटा केमिकल. अगेन मी कुठल्याही प्रकारे बाईंग सेलिंगचे रिकमेंडेशन देत नाहीये, हे फक्त एज्युकेशन पर्पज साठीच दोन स्टॉक मी कम्पेअर करतोय. अदरवाईज असं व्हायला नको की तुम्ही जाऊन हिमाद्री केमिकल लगेच बाय कराल. फक्त मी कम्पेअर करतोय दोघांनाही. इयरली रिझल्ट मी बघू शकतो, इयर ऑन इयर ग्रोथ कशी सुरू आहे हे सुद्धा मला बघावं लागेल. फक्त 3-3 महिन्याची ग्रोथ बघून चालणार नाही, इयर वाईज पण ग्रोथ पाहिजे. बरं, मग क्वार्टरली ग्रोथ का बघायची? कारण मला येणाऱ्या क्वार्टरमध्ये रिझल्ट कसा येईल याचा पण अंदाज पाहिजे ना. 3-3 महिन्याला कंपनी कसं परफॉर्म करते हे एक मी डोक्यात ठेवायला पाहिजे. यानंतर बघायचे आहे बॅलन्स शीट. बॅलन्स शीटमध्ये काही महत्वाच्या गोष्टी असतात. इक्विटी कॅपिटल ठीक आहे, रिझर्व्ह कंपनीकडे किती आहेत, आता तुझ्या खिशामध्ये पैसा किती हे बघणं गरजेचं आहे. कारण तोच जर नसेल, रनवे पाहिजे ना, पुढे कंपनी रन कशी करणार? पैसाच नाही तर. सो पैसा आता जर आपण बघितला यांच्याकडे रिझर्व्ह किती आहे तर समवेअर अराउंड 3000 कोटी रुपये, 2996 कोटी रुपये, म्हणजेच राऊंड फिगर 3000 कोटी रुपये कंपनीकडे रिझर्व्ह आहेत. आपण बघतो हिमाद्रीबद्दल. बॉरोइंग म्हणजे कर्ज. कंपनीचं कर्ज किती आहे? 605 कोटी रुपयांचं कर्ज आहे हिमाद्री केमिकल्सकडे. पण एक गोष्ट लक्षात घे, जर समज खिशामध्ये 3000 कोटी रुपये आहेत आणि 605 कोटीचं कर्ज आहे, काय मोठी गोष्ट आहे? नाही. कधी फेडू शकतो मी? एवढी मोठी रिस्क नाही मी घेत. दुसरी गोष्ट, इथं प्रॉफिट बघ, 400 कोटी रुपयांचं कंपनी प्रॉफिट करते. जर 400 कोटी प्रॉफिटच करते तर 600 कोटी कर्ज भेटणं काय मोठी गोष्ट नाही. 1 वर्षाचं प्रॉफिट मी यांना देऊन टाकलं ना तरी सुद्धा बऱ्या प्रमाणात माझं कर्ज कमी होतं आणि इकडे खूप सारा पैसा ॲज अ रिझर्व्ह माझ्याकडे पडून आहे. सो मी याचा फायदा करून घेऊ शकतो.
करेक्ट. यानंतर मला कळालं रिझर्व्ह किती आहेत आणि बॉरोइंग किती आहे. हो. सेम मी कम्पेअर करणार टाटा केमिकल्स बरोबर. टाटा केमिकलचे रिझर्व्ह किती आहेत हे सुद्धा मला बघावं लागेल आणि हे कुठे दिसणार, बॅलन्स शीटमध्येच. बॅलन्स शीटमध्ये मला क्लिअरली दिसतं कंपनीकडे रिझर्व्ह 22,000 कोटी रुपये आहेत अप्रॉक्सिमेटली. खूप मोठी अमाऊंट आहे. हो. बरोबर. आणि या तुलनेमध्ये 5-5.5 कोटीचं कर्ज आहे, निग्लिजिबल आहे. इझिली हे कर्ज नील होऊ शकतं. पण कंपनी प्रॉफिट तेवढं मोठं कमवत नाही. आता आपण क्वार्टरला तर लॉसच कंपनीचा बघितला, करेक्ट. आता यांनी प्रॉफिट किती कमवलं, 435 कोटी रुपये. पण सेम तू हिमाद्री केमिकलचं प्रॉफिट बघितलं तर सेम 411 कोटी रुपये. म्हणजे एवढी मोठी कंपनी असून सुद्धा टाटा याच्यापेक्षा कमी प्रॉफिट किंवा अप्रॉक्सिमेटली तेवढंच कमवते. पण याच्या आधी यांचं प्रॉफिट जास्त होतं, हे त्यांना मेंटेन ठेवता आलं नाही. इथं बघ 7,000 कोटी रुपये प्रॉफिट होतं, पण तिथून 400, 1,000, 2,000, पुन्हा 400, परत 400 कमी होत गेलं. पण याला जर बघितलं ना तू, कंपनी पहिला लॉस मध्ये होती. जसं मी एक्झाम्पल दिले इयर वाईज बघ, 14, 15, 16 साली. तिथून पुढे कंपनी प्रॉफिटमध्ये येत गेली. काय असतं कंपनी प्रॉफिटमध्ये आणि लॉसमध्ये, याचं रिझन काय असतं तर सुरुवातीला लॉसमध्ये असण्याचं कारण आहे की कंपनी कॅपेक्स करत असते, मोठी होत असते, पैसा इन्व्हेस्ट करत असते आणि त्यामुळे कंपनीचा पैसा संपतो, प्रॉफिट जास्त नसतात आणि म्हणून थोडाफार लॉस पण कंपनीला होतो. यानंतर मी बघणार कॅश फ्लो. इफ यू वॉन्ट टू कॅश फ्लो पण इथं बघू शकतेस. यानंतर येतात डेटर डेज, इन्व्हेंटरी डेज वगैरे, या सगळ्या गोष्टी पण आपण इथं बघू शकतो. पण मेजरली मला फोकस करायचा असतो शेअर होल्डिंगवर. शेअर होल्डिंग कसं आहे, प्रमोटर स्वतःकडे स्टेक ठेवतो का. जून 2021 मध्ये जर तू इथं बघितली, प्रमोटरकडे किती स्टेक होते, 45.43%. म्हणजे 45% प्रमोटरकडे होते. हे वाढतात किंवा कमी होतात, काही झालंय का, काहीच नाही. इथं थोडे कमी झाले पण निग्लिजिबल आहेत, एवढं सिरियसली घ्यायची गरज नाही. परत प्रमोटरने स्टेक वाढवले, 50% केले. याचा अर्थ काय, प्रमोटरला त्याच्या कंपनीवर विश्वास आहे. जर मी एखाद्या कंपनीचे शेअर विकत घेतो याचा अर्थ काय, मला वाटत असणार ना ती कंपनी वाढणार आहे. याच्याही प्रमोटरला काय वाटत असेल, याचीच कंपनी ग्रो होणार आहे आणि म्हणून प्रमोटरने त्याचेच स्टेक विकत घेतले. जेव्हा एखादा प्रमोटर आपले स्टेक स्वतः विकत घेतो किंवा स्टॉक बायबॅक करतो, याचा अर्थ काय तर सिम्पली त्यांना त्या कंपनीमध्ये किंवा आपल्याच प्रोडक्टमध्ये दम दिसतो, म्हणून ते त्यामध्ये रिइन्व्हेस्ट करतात असं आपण म्हणू शकतो. FIIs आहेत का हे पण बघणं गरजेचं आहे. फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर असतात, याचा अर्थ कंपनी देशाच्या बाहेर पण पोहोचली. बाहेरच्या लोकांना पण तुमच्या कंपनीबद्दल काहीतरी वाटतं म्हणून ते इन्व्हेस्ट करतात, करेक्ट. आणि त्यानंतर DIIs, करेक्ट, भारतीय कंपन्या. मग त्यामध्ये म्युच्युअल फंड असतील, त्याचमध्ये मोठे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर असतील, कोणीही असू शकतो. दोघे पण आहेत. पब्लिक किती आहे, 42%. म्हणजेच तुझ्या माझ्यासारखे रिटेल इन्व्हेस्टर जे एखाद्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करतात ते लोक. सेम टाटा केमिकलमध्ये जेव्हा मी जातो, इथं सुद्धा तुला चांगले आकडे दिसणारच आहेत, कारण टाटा ग्रुपची कंपनी आहे, त्यामुळे इथं काही प्रॉब्लेम येणार नाही. जवळपास 38% स्टेक प्रमोटरकडे आहेत, आधीपासून सेम. काही बदल झालाय नाही. FIIs किती, 13.84. पण जर तू बघितले ना, इथे FIIs हळूहळू कमी होताना दिसत आहेत, बरोबर, म्हणजे ते बाहेर पडत आहेत. DIIs म्हणजे डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स, म्युच्युअल फंड कंपनीज वगैरे, ऑलमोस्ट 20%. आधी किती होते, 20 थोडेसे जास्त, पण हे फ्लॅट आहे. म्हणजे इथं तुला दिसेल की 19.66, मग 20 झाले, परत 18 झाले, परत 19-20 झाले. हे बाईंग सेलिंग चालू राहतं, याला एवढं सिरियसली घेण्याची गरज नाही. पब्लिक किती आहे, 28.18. हिमाद्रीमध्ये पब्लिक जास्त होतं, पण इथं नाहीये, करेक्ट. बघा, प्रमोटर 50 तर पब्लिक 42. FIIs खूप कमी आहेत यामध्ये, पण इथं FIIs आणि DIIs दोघे जास्त आहेत. आणि ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे ऍक्च्युअली, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण शेवटी ओव्हरऑल जर अनालिसिस केले तर तुला कुठला स्टॉक बेटर वाटतो, दोन्हीपैकी, टाटा केमिकल्स की हिमाद्री स्पेशालिटी? बिकॉज खूप सारे पॉझिटिव्ह पॉईंट आपल्याला हिमाद्रीमध्ये मिळाले. आता मी येणार चार्टवर. आता लेट्स से मी बाय करणार आहे, टाटा केमिकल. जेव्हा मी बाय करणार, आता मी इतिहास सांगतोय बरं का, म्हणजे मी आत्ता जस्ट काय करायचं हे मी बोलत नाही, पण एक्झॅक्ट बाईंग कधी होऊ शकतं. इथं जर बघितले तर तुला काय दिसतं, मॅक्सिमम स्टॉक या लेवलला येऊन थांबतो. म्हणजे हा कुठला लेवल इंडिकेट करतो, सपोर्ट लेवल. इथं काय आहे, सपोर्ट आहे. सपोर्ट आहे म्हणजे काय, स्टॉक तिथे येऊन धडकतो, थांबतो आणि तिथून परत वरती जातो. म्हणजेच या लेवलला बाय करण्याचा चान्स जास्त आहे.
Okay. जर मला वाटत असेल टाटा केमिकल चांगली कंपनी आहे आणि जर मला बाय करायचं आहे, मी कुठं बाय करणार? या इथं level ला support buy करणार. इथं जर मला थोडंफार टेक्निकल अनालिसिस करता आलं, टेक्निकल अनालिसिस कसं करायचं हे मी ऑलरेडी टेक्निकल सिरीजच्या पार्टमध्ये सगळं डिस्कस केलेलं आहे, तो तू बघून घे. सो या प्रकारे मी इथं बॉटमला बाय करणार. आता प्रश्न काय येतो? सेल कधी करायचा? सेल कुठं करायचा? आता सेल 2 केसमध्ये आपण करणार. ओके. कुठे? एक तर चांगलं Growth ग्रोथ प्रॉफिट मिळाली तर, नाहीतर थोडं डाऊन आल्यानंतर किंवा लॉस झाला म्हणजे लॉस झाला. लॉस कुठंतरी बुक करायला पाहिजे. हो. कारण समज 1,000 रुपयाला आपण एखादा स्टॉक घेतोय, तो 950 झाला, 900 झाला, 800 झाला, 500 झाला, 400, 300, 200, 100, 80, 90, 50 वर जर याला आपण बघत बसणार त्याला काही अर्थ नाही. सो 70, 80, 60, 50 ला कुठेतरी स्टॉप लॉस पाहिजे. सो जर समज मी इथं टेक्निकल अनालिसिस करून इथं कुठेही जर एंट्री घेतलेली असेल तर याचा लो कुठं आहे मागचा? सपोज हा आहे किंवा हा आहे. एक मागचा स्विंग लो घेऊन मी त्याला स्टॉप लॉस लावू शकतो. याच्या जर तो खाली तोडून जात असेल किंवा मुव्हिंग ऍव्हरेज मी लावू शकतो. मुव्हिंग ऍव्हरेज ब्रेक करून जर उलटा खाली जात असेल तर मी एक्झिट करतो. कळालं तुला? स्टॉप लॉस झाला क्लिअर. आता टार्गेट सेम ऍज अ स्टॉप लॉस. रेजिस्टन्स मागची लेवल कुठे आहे? इथं आहे. या लेवलला जेव्हा तो ब्रेक करेल तेव्हा मी एक्झिट करणार. सो जसं ही लेवल ब्रेक झाली इथं कुठेतरी मी एक्झिट करू शकतो. बरोबर. बरं, इथून पुढे काय होईल आय डोंट नो. पण माझं जर शॉर्ट टर्म होरायझन असेल तर अशा प्रकारे मी एक्झिट करू शकतो. पण जर समज तुला लॉंग टर्म साठी होल्ड करायचं आहे तर मात्र बघायची गरज नाही. तू फक्त स्टॉप लॉस तुझा इंटॅक्ट ठेवणार आहे, बाकी तो वाढतच टार्गेट होत. जर स्टॉक मध्ये कुठलाही दम असेल, चांगला क्वालिटी फंडामेंटली स्ट्रॉंग स्टॉक असेल, आता कुठला एखादा स्टॉक बघायचाच झाला तर आपण VBL बघू, वरून ब्रेवरेजेस, बरोबर. कोल्ड ड्रिंक्स जे आपण सगळे पितो मोस्टली हे VBL बनवतात. आता एक एक्झाम्पल मी तुला सांगतोय. तू एंट्री सपोज इथं कुठेतरी घेतली, स्टॉप लॉस सपोज इथं आपण लावला. हा स्टॉप लॉस आजपर्यंत हिट झालेला नाही, हा कन्सिस्टंटली वर जातोय, बघत राहणार. याला प्रॉफिट बुकिंग करायची गरज आहे का? बिलकुल नाही. बऱ्याच लोकांना मी उदाहरण देऊन सांगतोय की स्टॉक मार्केटमध्ये जी आपण गुंतवणूक करतो ना, ती कधी एखादी प्रॉपर्टी घेतल्यासारखं समजायचं असतं. स्वतःच घर कधी विकता का? स्वतःचा फ्लॅट आपण कधी विकतो का? तर मॅक्सिमम नाही. ही सुद्धा गुंतवणूक आहे. अननेसेसरी तोडणं, मोडणं, विकणं नका करत बसू. एक सिंपल विचार करायचा की मला चांगले रिटर्न मिळत आहेत ना, मी होल्ड करणार. ज्यामध्ये रिटर्न मिळत नाहीत त्यातनं पहिला बाहेर पडायचं. जो देतोय ना तो देतच राहणार, जो देत नाही ना तो देणं कठीण आहे. त्यामुळे लवकर त्यातनं बाहेर पडायचं आणि तो लवकर तुम्हाला प्रॉफिट देत नाही. आता या सगळ्या इन्व्हेस्टमेंटच्या जर्नीमध्ये जर तुम्हाला मदत हवी असेल तर हा नंबर आहे, तुम्ही कधीही कॉल करू शकता. आमची टीम हेल्प करेल. आणि गुंतवणूक करण्यासाठी योग्य सल्ला घेऊनच गुंतवणूक करणं गरजेचं असतं. त्यामुळे डेफिनेटली या नंबरला कॉल करा, सविस्तर माहिती घ्या आणि आजच गुंतवणूक करायला सुरुवात करा. बाय कुठं करायचं कळालं? हो, कळालं. सेल, स्टॉप लॉस. हो. अजून काही डाऊट? नाही, सध्या काही नाही. एक्झॅक्टली, डन. सो हा पार्ट आम्ही इथेच थांबवतोय. बाकी जे काही डाऊट्स असतील आणि याच्या पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या पुढच्या सिरीजमध्ये आपण बघणार आहोत. पण त्याआधी तुम्हाला जे काही डाऊट असतील ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, ते आम्ही पुढच्या पार्टमध्ये कव्हर करू. कारण तुम्ही लास्ट पार्टमध्ये आम्हाला विचारलं होतं एक्झॅक्ट बाय सेल कसं करायचं, बॅलन्स शीट कशी बघायची, हे एका ब्रॉडर लेवलला आम्ही तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. अजून डीप जर बॅलन्स शीटमध्ये जायचं असेल तेही जाऊ शकतो. खूप काही आहे. 2 ते 3 तासाचा व्हिडिओ होईल, तो मी बनवू शकतो तुमच्यासाठी. पण तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला पाहिजे. सोबत तुम्हाला अजून पुढचा पार्ट कोणत्या विषयावर बघायला आवडेल ते पण मला सांगा. आणि हा व्हिडिओ मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवा, कारण हा बनवण्यासाठी मेहनत घ्यावी लागते, बरोबर. सो दॅट लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.